नमस्कार मंडळी. तर आज मला शिवायचा होता सेमी पैठणीचा कटोरी ब्लाऊज आणि त्यात माप छोटं म्हटल्यावरती माझ्या आनंदाचा तर काही ठिकाणच नव्हता. सुरुवातीला मी अस्तर कट करून घेते आणि त्यानंतर पेपर कटिंगच्या मदतीनेच ब्लाऊजवरती सुद्धा कटिंग करून घेते. छोटीच बाही शिवायची होती त्यामुळे जास्त काही लोड नव्हता. त्यामुळे सुरुवातीला सर्व अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा एकमेकांना जोडून घेतला. थोडंसं शिवणकाम आवरल्यानंतर मान आणि पाठण सरळ करतच होते. तेच आठवले की कस्टमरने ब्लाऊजच्या पायपिंगसाठी गोल्डन कपडा यूज करायला सांगितला आहे. सेम शेडमध्ये माझ्याकडे नव्हता आणि तेवढ्या फॅब्रिकसाठी मला डायरेक्टली मार्केट गाठावं लागलं. 2 दिवस तर तो ब्लाऊज तसाच पडून राहिला आणि त्यानंतर मग पायपिंगसाठी ज्यावेळेस मी कपडा आणला त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस कट करून ठेवला. तेव्हासुद्धा स्वयंपाक असल्यामुळे काही पॉसिबल झालं नाही आणि आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठल्या सुरुवातीला ह्या ब्लाऊजला पायपिंग करून घेतलं, कारण की कस्टमरला अर्जंट ब्लाऊज पाहिजे होता. ब्लाऊजची सुंदर झालेली पायपिंग आणि फिनिशिंग पाहून मला कस्टमरला ब्लाऊज देऊच वाटत नव्हता. तुम्ही पण जर टेलर असाल तर तुमच्यासोबत पण असं होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा.